हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर चला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग होता म्हणजे नाईट रुटीनचा स्पेशल असा व्लॉग होता. तर म्हटलं चला थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करून टाकूया. तर आज मी जो म्हणजे टॉप घातला होता ना, तो घातला होता होळीच्या दिवशीचा. आणि चक्क असा किती कलर म्हणजे अजून त्याच्यामध्ये बाकी संपूर्ण असा निघलाच नव्हता. मी त्याला कित्येक वेळा वॉश केला ना, तरी पण अजून काही कलर निघानासाच झालता. कारण की व्हाईट होता मल्टी कलरमधून, यामुळे एवढं काही दिसत नाही. पण तरी पण थोडाफार का व्हायना दिसतोय की कलर होळीचा राहिलाय त्यात. पण तरी सुद्धा घालून घेतला होता. म्हटलं जेणेकरून 2-3 वेळा धुवून टाकला ना तर मस्त असा म्हणजे कलर पण थोडा थोडा करता निघून जाईल. आणि इकडे चक्क असा 4 वाजताच इतका असा अंधार पडतो ना की बास, म्हणजे एकदम 6, 7, 8 वाजले तसं वाटतं. एकदम अंधार गडूक होऊन जातो. आणि सकाळी तर खूपच लवकर दिवस उजडतो, लवकर म्हणजे 5:05लाच डायरेक्ट. आणि आता आहे ना आज मस्त असे ना मी काय केलं तर बेडचे जे बेडशीट आहेत ना ते चेंज केलते. जो हा बेडवर टाकलाय ना रेड कलरचा, तो माझा फेवरेट कलरचा आहे. म्हणजे जो बेडवर टाकलाय तो. आणि तो मी कायम इथे ना आपल्या पेट्यांवर असा सोप्या टाईप टाकत होते तिथं, तर तो आज काही बेडवर टाकला आणि तो इकडं टाकला. तसं काही एक्सचेंज केलं आणि थोडंसं चेंज केलं ना रूममध्ये, तर मस्त वाटतं ना, एक फ्रेश असं वाटतं रूममध्ये. तर तेच काय केलं तर आज थोडाफार बदल म्हणजे रूममध्ये राहून राहून मी करतच असते, जेणेकरून आपल्याला पण दिसायला छान वाटतं आणि दुसऱ्याला पण म्हणजे क्वार्टरमध्ये आल्याबरोबर मस्त असं फ्रेश फिलिंग येते. तर तेच काय केलं आणि संपूर्ण काम आता म्हणजे स्वयंपाक करायचा राहिला होता. बाकीचं तर सगळं काय आवरलं होतं. मी सुद्धा फ्रेश झाले होते मस्त अशी. तर म्हटलं आता स्वयंपाकाला लागायच्या अगोदर ना मस्त अशी देवपूजा करून घ्यावी, जेणेकरून म्हणजे पहिल्यापासून देवपूजा दिवस मावळला की मग स्वयंपाक वगैरे केलं का संपूर्ण रुटीन दररोजचं माझं असंच काय असतं. तर मस्त देवपूजा लावली, धूप लावला ना देवासमोर, तर घर पण एकदम किती फ्रेश वाटतं मस्त असं. आणि रात्री दिवस संपूर्ण असं छान जाती. तर यामुळेच म्हटलं पहिल्यांदा देवपूजा करून घ्यावी, बाकी सगळ्या कामांना मग घरातल्या सुरुवात करावी. पण देवपूजासाठी मी जे स्पेशल असं तेल एका बरणीत ओतून ठेवत असते ना कायम, कारण की ते सेपरेटच असतं नेहमी. कारण की आपण कधी चिकन वगैरे करतो घरात ना, मग सारखा त्याला हात लावायला नको. यामुळं माझा देवारासुद्धा वरती आहे, याचं काय म्हणजे टेन्शन नाही मला ते तरी निदान. मग यामुळं तेल तर भरपूर दिवस झाला आता त्याचं संपलं होतं. तर म्हटलं आज त्याच्यामध्ये बरणीमध्ये थोडंफार तेल सेपरेट असं सोडून ठेवलं एक खटीच, जेणेकरून म्हणजे मला भरपूर दिवस असं यूज करता येईल आणि गरज पण पडायची नाही इकडं. कारण की सेपरेट आपले जे खाण्याचं सेपरेट असतं आणि देवपूजाचं पण सेपरेट तेल असतं, जेणेकरून आपण चिकन वगैरे केलं ना मग वशात काय म्हणजे आपलं देवपूजेला वापरता येणार नाही. या दृष्टीने मी आपले सेपरेट काढून ठेवत असते. तर ते काय करून घेतलं मस्त असं देवारा वगैरे ते काय स्वच्छता मी सकाळीच करून घेतली होती. कारण की धूप वगैरे लावलं किंवा अगरबत्ती लावली ना त्याचा काही थोडा कचरा होतोच. तर ते काही 2-3 दिवसा मिळून मस्त असं देवारा साफ करत असते मी. तर त्याचा काही इश्यू नाही, ते सकाळीच करून घेतलं होतं. कारण की एक एक करता संपूर्ण साफसफाई निघली ना तर देवाऱ्याची सुद्धा म्हटलं तशीच काय ठेवावी, मग ती सुद्धा करून टाकली संपूर्ण. तर म्हटलं आता फायनली म्हणजे देवपूजा करून घ्यावी. तर देवपूजा ती चालली होती माझं करायचं काम. आणि कधी धूप लावते तर कधी मी अगरबत्ती पण लावत असते. तर धूपचा सगळ्यात जास्त मला वास म्हणजे सुगंध छानपैकी आवडत असतो. पण यावेळी जेव्हा मी कॅन्टीनला गेले ना त्यावेळी मस्त अशी अगरबत्ती भेटली होती आणि त्याचा स्मेल ना इतका फ्रेश आणि मस्त असा होता ना की बास, म्हणजे एकदम बाहेर सुद्धा एखाद्याला चालताना वास जाईन इतका मस्त असा स्मेल होता त्याचा. तर तो काही मी आज आणला होता. तर ते फायनली आता देवपूजा वगैरे करून घेतली. आणि आता इथे ना आरूला चहा आणि दूध ठेवलं होतं म्हणजे थोडंसं पिण्यासाठी. कारण की तिने जर पोटभर आपलं जेवण केलं नाही ना तर तिला मी चहा आणि दूध देत असते. नॉर्मली थोडासा चहा टाकते तो फ्लेवर येण्यासाठी चहाचा गोड असा, आणि बाकीचं दूध जास्त. तर तेच काही टाकलं. पण आता इथं एकीकडं आमचं अजून एक काम वाढून बसलं होतं. म्हणजेच आपला फॅन जो नवीन आणला होता का त्याचा स्पीड एकदम धीरे धीरे चालत होता तो, तर त्याचा स्पीड काय वाढतच नव्हता. तर त्याचंच काही काम बघायला ना इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं म्हणजे फौजींनी. तर मस्त असा चहा त्यांच्यासाठी सुद्धा ठेवून दिला होता मी. आणि हे जे बिस्किट आणलेले आहेत ना ते आरुणी तिच्या पप्पाने आणले होते जाऊन, पण त्याची चव इतकी वेगळीच लागते ना, म्हणजे एक वेगळीच बिस्किट आहे पण त्याची खूप चव वेगळीच आहे. तर मला काय बिलकुल आवडलं नाही ते. आणि मी पण मस्त असा चहा घेऊन टाकला, कारण की पहिल्यांदा चहा घ्यायचा आणि मग सगळ्या घरातल्या गोष्टींच्या म्हणजे आपलं स्वयंपाक वगैरे करायला ना सुरुवात करायची. तर त्यांचं काही तिकडं काम चालूच होतं. फायनली म्हणजे परफेक्टली असा चालू झालता तो फॅन मस्त असा. आणि आता फायनली म्हटलं आपला सगळा काही स्वयंपाक उरकावा. तर थोडं थोडं करताना मस्त अशी आज वालाच्या शेंगा करून टाकल्या, कारण की सब्जीत काही भेटल्या होत्या आणि थोड्याच होत्या एका भाजीपुरत्या. म्हटलं करून टाकावा, कारण की सुकून पण जातात लवकर ना फ्रीज नसल्यामुळं. ते यामुळं ते काही करून टाकल्यात. आणि घरातल्या कोणत्या पण कामाला लागायचं म्हटलं ना मला थोडी म्युझिक ऐकायला खूप आवडतं पहिल्यापासूनच. तर यामुळं मी काय केलं पहिल्यांदा साऊंडमध्ये ना मोठी अशी म्युझिक लावून दिली, म्हणजे छान प्रकारे स्वामी समर्थांचं गाणं किंवा आपलं थोडीफार सायलेंट म्युझिक
म्युझिक असं लावून देत असते, जेणेकरून फ्रेश पण वाटतं आणि स्वयंपाक करायला म्हणजे थोडाफार मनात आनंद पण वाटतो. तर ते काही मी लावून दिलं स्वयंपाक करता करता. आणि एकदाचं संपूर्ण असं कामावरून ना आता फौजी आणि आरूसुद्धा मस्त असे बाहेर फिरायला गेले होते आणि आता घरात राहते मी एकटीच फक्त. आणि मला काही स्वयंपाक करायचा असला ना मग असं वेगळं थोडंसं कसं वाटतं, मनाला शांती भेटावी त्यासाठी किंवा फ्रेश असं वाटावं ना, यामुळं मस्त असं मी संपूर्ण असं रूम आवरून घेत असते का म्हणजे छानपैकी. कारण की आरूनी संपूर्ण असा धिंगाणा घालून ठेवलेला असतो इकडची तिकडं. तर जे काही संपूर्ण आवरलं ना ते पुन्हा एकदा साफसफाई करून मला नीटनाटकी ठेवून द्यावं लागतं. कारण की तिला आता नवीन भांड्याकुंड्याचा सेट आणलाय ना, ते काही संपूर्ण अशी इकडं तिकडं फेलवीतच राहते दररोज. तर ती इकडं काही भाजी शिजत होती ना तोपर्यंत तिकडं काही संपूर्ण असं आवरून घेतलं मी ते तिने घातलेला पसारा. आणि त्याचबरोबर आज वालाच्या शेंगासोबत केली होती भाकरी, कारण की एक टाईम चपातीने एक टाईम भाकरी खात होतो आम्ही. आणि आता इकडं बाजरीचं पीठ भेटतं यामुळं म्हटलं आता चला खाऊनच घ्यावी, कारण की मला तरी जमत नाही चपाती दोन्ही टाईम. यामुळं मस्त अशी भाकरी केली. आणि आमच्या आरू मॅडमच्या टेन्शनमुळं ना माझी थोडीफार भाकरी करपली पण होती चांगली मागं. आणि या शेगडीवर म्हणजे तवा असा थोडा पातळ आहे ना, यामुळे लवकरच भाकर लागते कशी काही नू. तर ती काही लागली आणि मला तेच टेन्शन आलं होतं. म्हणजे आता फौजी म्हणते तू म्हणजे आपला अशाच कोणत्या नादात म्हणजे भाकर जाळून टाकली. तर मी काही ती आयडिया लावली त्याला, म्हटलं आता ही भाकरी जळलेली कळणी नाही पाहिजे ना, त्यामुळं मी काय केलं ते जळलेलं थोडं थोडं करताना ते काढून टाकलं संपूर्ण असं, जे वरती आपल्या टरकल्यासारखं येताना जळलेलं तर ते काही संपूर्ण काढून टाकलं आणि छानपैकी भाकर कवर करून ठेवली. तुम्ही सुद्धा असंच करतात का कधी, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता फायनली म्हणजे संपूर्ण असा स्वयंपाक झाला होता आणि आज लवकरच आवरलं होतं, यामुळे लवकर असं जेवायला पण बसून घेतलं. साधारण 8च्या आणि 8:30च्या दरम्यान आमचं जेवण दररोजच होतच असतं. आणि आरूसुद्धा मध्ये आजी लुडबुड करतच असते, तिच्या पप्पाला भरवण्याचे घास तिचं काम चालतच असतं. माझ्यापेक्षा ना तिच्या पप्पातच खूप जीव येतं. संपूर्ण असं जेवण केलं मस्तपैकी. आणि आरू चालली होती आमची शॉपिंगला, मस्त अशी बॅग अडकवली माझी आणि चालती. खरं तर माझी बॅग आहे पण आता आहे ना तीच वापरती मस्त अशी. तर चला आता आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता स्पेशल असा, आणि तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असंच आपल्या ब्लॉगमध्ये भेटत राहू. तोपर्यंत बाय बाय, सी यू.